ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अखेर मुंबईच्या डबेवाल्यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे आणि यामुळे डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे। मात्र प्रवास करताना त्यांना ओळखपत्र दाखवणं बंधनकारक आहे। मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्यानं दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला। परीक्षेसाठी लॉग इन न झाल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठ गाठलं। दरम्यान या तांत्रिक अडचणीमुळे आज होणारे सगळे पेपर पुढे ढकलल्याचं विद्यापीठानं जाहीर केलंय। बीएससी कॉम्प्युटर सायन्स, बीएससी आयटी सत्र, प्रथम आणि द्वितीय वर्ष बीकॉम, बॅकलॉगच्या परीक्षा आणि एमसीए सत्र 1 आणि सत्र 2 या परीक्षांचे आजचे पेपर पुढे ढकलण्यात आलेत। या परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जाणार आहेत। तर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे। तिकडे सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या दिवशी अडचणींचा सामना करावा लागलाय। काल 11 वाजता परीक्षेची वेळ होती, मात्र सर्व्हर डाऊन झाल्याचं कारण देत अखेर 4 वाजता लॉग इन करा असा संदेश विद्यापीठाच्या वेबसाईटवर झळकू लागला। 4 वाजता सुद्धा विद्यार्थ्यांना पुन्हा तीच अडचण निर्माण झाली। कृषी कायद्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय। केंद्राच्या कृषी कायद्यातल्या उणीवा आणि त्रुटी दूर करणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी नोंदवलंय। काल सह्याद्री अतिथीगृहावर शेतकरी प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि मतांचा विचार करून आराखडा तयार करत राज्यातील कायद्याबाबत निर्णय घेण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। कृषी कायद्याविरोधात काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये खेती बचाव यात्रा काढण्यात आली। मात्र काँग्रेसच्या रॅलीनं पंजाबमधून हरियाणात प्रवेश केला। हरियाणाच्या सीमेवरच या रॅलीला अडवण्यात आलं। रॅली अडवल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धरणं आंदोलन केलं। राहुल गांधींच्या धरणं आंदोलनामुळे त्यांच्या रॅलीला हरियाणामध्ये प्रवेश मिळाला। वसईमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हाथरस घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी वसई तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं। या आंदोलनानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना बॅनरच्या खेचाखेचीवरून कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं। भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगाला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। आतापर्यंत देण्यात आलेली ही 6वी मुदतवाढ आहे। यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 64वा महापरिनिर्वाण दिन आहे। दरवर्षी लाखोंच्या संख्येनं अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी मुंबईतल्या चैत्यभूमीवरती एकत्र येतात। मात्र यंदा कोरोनाचं संकट असल्यानं कोणती खबरदारी घेण्यात यावी याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मुंबई महापालिका, राज्य शासन, सामाजिक न्याय मंत्रालय, पोलीस, रेल्वे प्रशासन आणि महापरिनिर्वाण समन्वय समिती आदी सर्व संबंधितांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। आज दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पतधोरण आता 9 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे। याआधी 1 ऑक्टोबरला हे धोरण जाहीर होणार होतं। याकरता 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पतधोरण समितीची बैठक होणार आहे। आता ही बैठक आजपासून 9 ऑक्टोबर या कालावधीत होऊ शकते। देशात 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुद्धा सुरू होणार आहेत। केंद्र सरकारनं याबाबतचा निर्णय घेतलाय। 50% आसन क्षमतेनं सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे। तसंच सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे। तर तिकडे सिनेमागृह सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारही गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे। त्र्यंबकेश्वरसह राज्यातली मंदिरं खुली करा ही मागणी घेऊन स्थानिक नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल मुंबईतल्या वर्षा निवासस्थानी भेटले। यावेळी इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नगरसेवक स्वप्नील शेनार, सनी उगले उपस्थित होते। यंदा उस्मानाबादमध्ये नवरात्र उत्सव साधेपणानं साजरा होणार आहे। नवरात्र काळामध्ये उस्मानाबादमधलं तुळजाभवानी मंदिर आणि शहर जनतेसाठी पूर्णपणे बंद असेल। नवरात्र काळामध्ये भाविकांना तुळजापुरात प्रवेशबंदी असेल। देवीची पूजा दरवर्षीप्रमाणे होणार आहे, मात्र सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत। उत्सवादरम्यान केवळ पुजारी, मानकरी आणि मंदिर अधिकारी असे 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल।
पालघर जिल्ह्यामध्ये काल रात्री 9:30च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसलाय. दहिगाव, डोंगरीपाडा, डहाणू इथं 8 किलोमीटरच्या परिसरामध्ये 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसलाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये. पालघर आपत्ती व्यवस्थापन कार्यालय यांच्याकडून सांगण्यात आलंय. सुशांत प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य झालाय. सुशांतच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांना सुरुवातीच्या स्टेटमेंटमध्ये त्यानं आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं, पण बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण आलं, असं मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितलं. सुशांत प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे ज्यांनी बदनामी केली त्यांनी माफी महाराष्ट्राची मागावी अशी मागणी गृहमंत्र्यांनी केली आहे. एका पक्षानं सुशांत प्रकरणाला वेगळं वळण दिलं असं म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपवर आरोप केलाय. तर ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेले रिया, शौविक आणि इतरांच्या जामीन अर्जावरती हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. रिया चक्रवर्ती, शौविक, अब्दुल बासित परिहार, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा यांच्या जामीन अर्जावरती आज हायकोर्टात फैसला सुनावणार आहे. हाथरस प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला फटकारलंय. हाथरसच्या पीडितेचे कुटुंबीय आणि साक्षीदारांना कशा प्रकारे सुरक्षा पुरवली जाते या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं योगी सरकारला दिले. बीडमधील स्त्री भ्रूण हत्येसंदर्भातले प्रमुख आरोपी डॉक्टर सुदाम मुंडेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. अंबाजोगाई न्यायालयानं सुदाम मुंडेंचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. बँकांना गंडा घालून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय माल्या याच्या प्रत्यार्पणाबद्दल ब्रिटनमध्ये गोपनीय कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली आहे. याबद्दल भारताला माहिती देण्यात येत नसल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. या प्रकरणी कोर्टानं मल्ल्याच्या वकिलांना फटकारलं असून सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. भिवंडीतील इमारत दुर्घटनेला उलटून 2 आठवडे झालेत, मात्र आता एका बापाची आपल्या लेकासाठी शोध मोहीम सध्या सुरूच आहे. 21 सप्टेंबर रोजी पटेल कंपाऊंड इथली 3 मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये 38 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेमध्ये शब्बीर कुरेशी नावाच्या व्यक्तीचा पत्नीसह 2 लहान मुलांचा मृत्यू झालाय, तर 2.5 वर्षांचा मुलगा आजही बेपत्ता आहे आणि त्यामुळे शब्बीर दररोज दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याजवळ येऊन आपल्या चिमुरड्याचा शोध घेतोय. मात्र तो मिळत नसल्यानं हताश आणि निराश होऊन पुन्हा थकल्या पावलांनी घरी परततोय. लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या एका फुटबॉलपटूला मुंबई पोलिसांनी शिताफीनं बेड्या ठोकल्यात. मोहम्मद शौकत असं या भामट्याचं नाव असून त्याला बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. अंधेरी इथल्या एका महिलेशी आरोपी मोहम्मद शौकत याने सोशल मीडियाद्वारे मैत्री केली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि लग्नाचा आमिष दाखवून मोहम्मद शौकतनं या महिलेवरती बलात्कार केला. माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेनं आता चांगलाच वेग घेतला. या मोहिमेचं पथक काल मुख्यमंत्री ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंमलबजावणी कशी होती या संदर्भातली माहिती जाणून घेतली. काल झालेल्या बेस्ट आणि सुधार समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुद्धा सेनेनेच झेंडा रोवलाय. यात सेनेच्या प्रवीण शिंदेंची बेस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडणुकीमध्ये 17 पैकी 8 मतं मिळवून शिंदे विजयी झालेत. यावेळी सणासुदीच्या काळात ई शॉपिंगवरती जास्त डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे 6 महिने बाजार बंद होता आणि यामुळे आगामी काळात व्यवसायाला गती देण्यासाठी ग्राहकांना मोठ्या सवलतीने वस्तूंची ऑनलाईन विक्री होण्याची शक्यता वर्तवली जाते. यामध्ये फॅशन उत्पादनं, घरगुती वापराची उपकरणं, खेळणी इत्यादींचा समावेश असेल. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयानं केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुमतीनं सर्व सुरक्षा पाळून नाटकाचे जाहीर प्रयोग खुल्या रंगमंचावरती 2 ऑक्टोबरपासून सुरू केलेत. गांधी जयंतीनिमित्तानं पहिला सत्याग्रही या नाटकाच्या प्रयोगाचे 7 महिन्यानंतर सादरीकरण झालं. याकरता 50% प्रेक्षकांना परवानगी होती. वसई, विरार, नालासोपारा शहरामध्ये नागरिका झपाट्यानं वाढतायत, त्यामुळे जंगलातील साप आता नागरी वस्तीत घर करताना दिसतायत. शहरातल्या विविध भागातून अवघ्या 12 तासात 30 साप अग्निशमन दलाच्या जवानांनी पकडलेले आहेत. जगामध्ये दर 10 माणसांमध्ये एकाला कोरोना झाला असावा अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन विभाग प्रमुख मायकल जे रेयान यांनी व्यक्त केली आहे. शहरी ते ग्रामीण भागामध्ये हे आकडे भिन्न असू शकतात असंही त्यांनी सांगितलंय. रुग्णांबद्दलची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या कोविड कवच मोबाईल ॲपचं उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आलं. हे ॲप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं पुढाकार घेणं आवश्यक आहे असंही देशमुख यांनी सांगितलं. देशासह राज्यात कोरोना ओसरतोय का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय आणि याला कारण ठरतंय रोजचा कोरोनाग्रस्तांचा आकडा.
हा लाखाच्या घरात जाण्याची शक्यता असताना अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होऊ लागली आहे। त्यामुळे खरंच कोरोनाचा प्रसार कमी झालाय की आकडे लपवले जात आहेत असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। महाराष्ट्रामध्ये काल 12,258 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली तर दिवसभरामध्ये 370 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला। राज्यामध्ये काल 17,141 रुग्ण कोरोनामुक्त झालेत आणि त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर हा 80.48% पोहोचला असून आतापर्यंत 11,79,726 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झालेत। मीरा भाईंदर परिसरामध्ये काल 146 कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला। काल 5 जणांच्या कोरोनामुळे मृत्यू झालाय तर 216 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज मिळालाय। तर सोलापूरमध्ये सुद्धा आता कोरोनाचा मृत्यूदर बऱ्याच अंशी कमी झालाय। सोलापूर शहराची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे। ग्रामीण भागामध्ये मात्र अद्याप कोरोनाचं संकट कायम दिसतंय। ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त असल्याचं आढळून येत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 358 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 17 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। जिल्ह्यातल्या कोरोनाच्या मृत्यूचा आकडा हा 1,460 वर पोहोचलाय तर काल 32,544 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय। बुलडाणा जिल्ह्यामध्ये काल 81 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। यामुळे एकूण मृत्यूंची संख्या 102 इतकी झाली आहे तर काल 159 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ही 7,849 इतकी झाली आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काल 175 कोरोनाबाधित रुग्णांची नव्यानं भर पडली आहे तर 332 जणांना डिस्चार्ज मिळालाय। आतापर्यंत 29,659 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34,725 झाली। आतापर्यंत एकूण 975 जणांचा मृत्यू झालाय। अकोला जिल्ह्यात काल दिवसभरात 33 नवे रुग्ण आढळले तर 40 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 7,678 वर पोहोचले तर आतापर्यंत 6,609 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सध्या 823 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। इंदापूरच्या 101 वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली आहे। 15 दिवस उपचार घेऊन आजी घरी परतल्यात। घरी परतल्यावर आजींचं नातेवाईकांनी फुलांच्या पायघड्या घालून स्वागत केलंय। इंदापूर तालुक्यातल्या भिगवण इथल्या कोविड सेंटरमध्ये आजींवरती उपचार झाले। बिहार निवडणुकीमध्ये शिवसेना 50 उमेदवार उतरवणार आहे। गुप्तेश्वर पांडे ज्या बक्सरमधून लढणार आहेत तिथून सुद्धा शिवसेना निवडणूक लढवणार आहे। 2015च्या निवडणुकीत शिवसेनेनं 80 जागा लढवल्या होत्या आणि 2 लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली होती।